आवडली का तुला? आवडली का? बघूनच मला तोंडाला पाणी सुटलंय आणि बघूनच सांगते की एक नंबर रेसिपी झालेली आहे. हे बघा किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत कोळंबी वडे तळून तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. वा, मध्ये सुद्धा छान तळले गेलेले आहेत. हिरवी चटणी, लाल चटणी लावते आणि मस्तपैकी खाते. नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं चुलीवरची मेजवानी या रेसिपी चॅनलवरती. आज आई आणि आम्ही दोघे मिळून रेसिपी बनवणार आहोत. तर आज खूपच इंटरेस्टिंग रेसिपी आहे. तर आज कोणती रेसिपी बनवणार आहोत? आज आपण कोलंबी वडे बनवणार आहोत. मसाला कोलंबी किंवा कोलंबीचं कालवण हे नेहमी खातो आपण, पण आज आपण वडे बनवूया. खायला पण छान लागतात, बनवायला पण वेळ लागत नाही. झटपट रेसिपी बनवून तयार होते. वाव, आज खूपच छान रेसिपी आहे. खूपच इंटरेस्टिंग रेसिपी आहे कोलंबी वडे. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, पण हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर कोलंबी वडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. कोलंबी वडे बनवण्यासाठी मी जाडी कोलंबी घेतलेली आहे. ती साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही बारीक कोलंबी घेतली तरी चालेल. कोलंबी वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. 2 मोठे आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे. 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत. आमचूर पावडर घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. लसणाच्या पाकळ्या 4 ते 5 घेतलेले आहे. आलं घेतलेलं आहे. कढीपत्ता आणि अख्खे धणे घेतलेले आहेत. ही चण्याची डाळ आहे. ही रात्रभर मी भिजत ठेवलेली होती, ती घेतलेली आहे. एवढं साहित्य आपल्याला कोलंबी बनवण्यासाठी लागणार आहे. कोलंबी वडे बनवण्यासाठी सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता कोलंबी आपल्याला विशिष्ट प्रकारे कापून घ्यायची आहे, ते तुम्हाला मी दाखवते. कोलंबी मी आता विशिष्ट प्रकारे कापून घेणार आहे. तर कशी कापते ती तुम्ही बघा. ही अख्खी कोलंबी आहे. आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. असे छोटे छोटे तुकडे करून घेते. हे बघा, असे छोटे तुकडे केलेले आहेत. एका कोलंबीचे मी 3 ते 4 तुकडे केलेले आहेत. असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. आम्हाला छोटी कोलंबी भेटली नाही म्हणून ही आणलेली आहे, मोठी कोलंबी आणलेली आहे. त्याचे असे तुकडे करायचे आहेत. हे बघा, अशाच पद्धतीने सर्व कोलंबीचे मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. बघा, अशा प्रकारे मी सर्व कोलंबी बारीक बारीक कापून घेते. आहे का नाही इंटरेस्टिंग रेसिपी? तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. हा, कमेंट करायला मात्र विसरू नका. चला, सगळी कोलंबी आता कापून झालेली आहे. आई, कोलंबी तर आता छानपैकी बारीक कापून घेतलेली आहे. आता पुढे काय करायचं? पुढे आता सगळ्यात अगोदर आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर थोडी आणि धणे हे वाटून घेऊया. ठीक आहे. बघा, लसूण घेतलेला आहे, मिरच्या घेतलेल्या आहे 4-5, धणे हे अख्खे धणे घेतलेले आहेत. आलं घेतलेलं आहे. थोडेसे कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळं साहित्य मी बारीक वाटून घेणार आहे. चला आई, आता ही मिरच्या, लसूण सगळं वाटून झालेलं आहे. आता मी एका वाटीमध्ये काढून घेते. त्या वाटीमध्ये काढून घे. हा, बघा, आता काय करायचं? ही रात्रभर भिजवलेली चण्याची डाळ आहे. आता आपण ही डाळ वाटून घेऊया. 10 ते 12 तास ही चण्याची डाळ भिजत ठेवली होती, छान भिजलेली आहे. आता ही डाळ मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. थोडीच घ्यायची ना, त्याच्यातून आपल्याला पाहिजे तेवढी? सगळीच घेणार? सगळी वाटूया ना. ठीक आहे, चालेल, पाहिजे तेवढी घेऊन. चला, आता मी चण्याची डाळ वाटून घेते. बघा, आपल्याला ही डाळ आहे ना, ही जाडसर वाटायची आहे. एकदम त्याची पेस्ट करायची नाही. थोडंसं अजून फिरवते. डाळ असली तरी चालेल थोडी. चालेल, परत एकदा वाटून घेते. पाणी बिलकुल टाकायचं नाही. चालेल. आपण अशी म्हणजे जेव्हा आपण डाळ भिजवतो ना, तेव्हा एका जाळीवर पाणी काढून घ्यायचं. पाणी त्याच्यात बिलकुल टाकायचं नाही, कारण पाणी टाकलं तर पातळ होते. टोपलीमध्ये बघा, डाळ मी वाटून घेतलेली आहे. जाडसरच डाळ आहे, बारीक काही वाटले नाही. आपण डाळ वडे बनवतो ना, त्या पद्धतीने वाटतात ना, तसे डाळ मी वाटून घेतलेली आहे. हे बघा. चला, आता डाळ वाटून झालेली आहे. आता काय करायचं आहे?
कोलंबी घेतली. चला आता मी कोलंबी घेतलेली आहे. कोलंबी सुद्धा बारीक कापून घेतलेली आहे. आता सगळ्याच अगोदर आमचूर पावडरला चालेल. आता ही कोलंबी आहे, यामध्ये मी छोटा चमचा आमचूर पावडर टाकणार आहे. आई आता आपण आमचूर पावडर टाकलेली आहे. आता सगळ्यात म्हणजे आमचूर पावडर टाकली. आता आपण चटणी टाकूया. जी चटणी वाटून घेतली होती ना, मिरची आलं लसूण, ते मी टाकून घेणार आहे. आपल्याला छानपैकी झणझणीत बनवायचं आहे, त्यामुळे 2 मोठे चमचे चटणी टाकलेली आहे. वडा हा तिखट खायला छान वाटतो, त्यामुळे आपण थोडी चटणी जास्त टाकली. आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकू. चवीनुसार मीठ टाकते. टाकू. हळद टाकायची आहे. 1 चमचा हळद टाकते. अर्धा चमचा तिखट टाकते. हे लाल तिखट आहे. कांदा मी टाकून घेणार आहे. कढीपत्ता घेतलेला होता, तो हाताने असा मोडून टाकते. म्हणजे बारीक तुकडे करू. हे बघा, बारीक तुकडे करून टाकते. शेवट कोथिंबीर. असं चण्याची डाळ. चालेल. आता ही चण्याची डाळ मी वाटून घेतली होती ना, ती टाकून घेते. आता मी चण्याची डाळ टाकून घेते. बघा, 1 वाटी चण्याची डाळ मी कोलंबीमध्ये टाकलेली आहे. 2 मोठे चमचे मी तांदळाचं पीठ टाकणार आहे. सगळं साहित्य टाकून झालेलं आहे. आता शेवटी मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. वाव, खूपच छान दिसतंय. आता काय करायचं आई? आता हे सगळं हाताने आपण कालून घेऊया आणि छोटे छोटे वडे थापूया. चालेल. आता हे सगळं साहित्य मी हाताने मिक्स करून घेते. आहे की नाही इंटरेस्टिंग रेसिपी? बघा, हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आई, पाणी टाकण्याची काही गरज नाही ना? नाही. कांद्याला पाणी सुटतं, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करायचं असतं. मिक्स करून झालं की छोटे छोटे गोळे करून घेऊया. चालेल. वाव, आहे की नाही इंटरेस्टिंग रेसिपी? तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडेल. तुम्ही सुद्धा बनवून खा आणि कशी होते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला, आता सगळं साहित्य मिक्स झालेलं आहे. कोलंबीमध्ये सगळं साहित्य टाकून व्यवस्थित कालून घेतलेलं आहे. तर आई, आता काय करायचं आहे? तर आपण त्याचे वडे थापूया. आता आम्ही वडे थांबतो. ते कशा पद्धतीने थांबतो ते तुम्हाला मी दाखवते. हाताला थोडं तेल लावून घेते मी, म्हणजे मसाला हाताला चिटकणार नाही, मग तेल लावलेलं आहे. आता कोलंबीचे वडे बनवण्यासाठी थोडासा गोळा घेते. गोल गोल असा फिरून घ्यायचा आहे. बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कोळंबीचे वडे थापून घेतलेले आहे. हे बघा. आता एका प्लास्टिकच्या याच्यावरती ठेवते. बघा, असा व्यवस्थित गोल गोल गोळा तयार करून घ्यायचा आणि हाताने असं थापायचं आहे आपल्याला. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम साईजचं. आपल्याला पातळ केले तर कोळंबी वडे तुटतील. मीडियम साईजचं तयार केलं. हे बघा, तुम्ही बघू शकता. चला, आपण प्लॅस्टिकवर ठेवते. बघा, मी ह्या मसाल्यांमध्ये पाणी टाकलं नव्हतं, पण कांदा आहे ना, तर पाणी सुटलेलं आहे. ओलसर जरासं झालेलं आहे आपलं हे पीठ. अशा पद्धतीने नसेल थापायचे तर मग एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा, म्हणजे पिशवी घ्या जाडसर थोडी, त्याला थोडं तेल लावा आणि त्याच्यावर वडे थापून घ्या तरी चालतील ना? तरी चालतील. आता आपण असे बनवतो हाताने पण काही जण म्हणजे तळायला पण लागतात ना, मग एक हाताने थापू शकतो आणि टाकू शकतो. म्हणजे हात खराब होणार नाही. दुसरा हात आपला चांगला राहणार, त्याच्याने आपण तळू शकतो. चालेल. आता आम्ही दोघी आहोत, तर आई तळणार आहे आणि मी पटापट वडे थापून घेणार आहे. चला, तेल सुद्धा गरम झालेलं आहे. आता एक एक वडे तळून घेतो. बघा, अशा पद्धतीने कोळंबी वडे बनवून तयार झालेले आहे. आता ते तळायचे आहेत. तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपण वडे सोडूया.
घातलं. बघा आता हे कोळंबी वडे आहेत ना, ते दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. हे वडे तळताना गॅस जरा कमी ठेवा. वाव, खूपच छान तळले गेलेले आहे आणि कसे खूपच दिसतात? मस्त दिसत आहेत. बघा, नक्की कमेंट करा हा कसे झालेत ते. वाव, खूपच मस्त. बघा, तुम्ही बघू शकता किती छान तळले गेलेले आहेत. पण चांगलं झालंय. कलर सुद्धा लाल भडक आलेला आहे. दिसायला पण छान दिसतं आणि खायला तर एकच नंबर लागणार आहे. हे कोळंबी वडे 1-2 मिनिटात चांगले तळून तयार होतात. कमी साहित्यामध्ये कमी वेळेत बनवून तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून सांगायला विसरू चवीला पण नका. छान लागते. चवीला सुद्धा खूप भारी लागते. बनवली तर परत परत बनव. एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी ही छानपैकी रेसिपी आहे. आज आम्ही पहिल्यांदाच ट्राय केली, पण हे कोळंबी वडे खूपच छान तयार झालेले आहेत. बघा, एक एक करून असे आता कोळंबी वडे आम्ही तळून घेणार आहोत. बघा, तुम्ही बघू शकता कोळंबी वडे तळून तयार झालेले आहेत. बघा किती सारे झालेले आहेत, खूप सारे. तुम्हाला मी उचलून दाखवते. वाव, खूपच मस्त ना. कलर सुद्धा खूप चॉकलेटी आलेला आहे आणि गोल गोल असे झालेले आहे आणि एक सुद्धा तुटलेला नाही आणि खायला पण खूपच भारी लागणार आहेत. हा, हे बघा, एवढे सारे तळून तयार झालेले आहे. या कोळंबी वडे सोबत खाण्यासाठी मी हिरवी चटणी बनवणार आहे. तर त्याचं साहित्य तुम्हाला मी दाखवते. कोळंबी वडे सोबत खाण्यासाठी मी हिरवी चटणी बनवणार आहे. तर त्याचं साहित्य तुम्ही बघून घ्या. पुदिन्याची पानं घेतलेली आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरव्यागार मिरच्या घेतलेल्या आहे. चटणी बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं टाकते, पुदिन्याची पाने टाकते, हिरव्या मिरच्या टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे. चवीपुरतं मीठ मी टाकून घेणार आहे. थोडंसं जिरे टाकते. आमचूर पावडर सुद्धा टाकून घेणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. चला, आता ही चटणी मी बारीक वाटून घेते. बघा, तुम्ही बघू शकता कोळंबी वडे तळून तयार झालेले आहेत. एक नंबर झालेले आहेत. आई आणि मी दोघींनी मिळून ही रेसिपी बनवलेली आहे. बघा, तुम्हाला मी जवळून दाखवते. या कोळंबी वड्यासोबत खाण्यासाठी मी हिरवी चटणी आणि लाल चटणी बनवलेली आहे. त्यासोबत कोळंबी वडे खायला खूपच भारी लागतात. थांबा, तुम्हाला मी एक कोळंबी वडा खाऊन दाखवते. हे बघा, किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत कोळंबी वडे तळून तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. वा, मध्ये सुद्धा छान तळले गेलेले आहेत. आता तुम्हाला मी चटणी सोबत खाऊन दाखवते. हिरवी चटणी आणि लाल चटणी लावते आणि मस्तपैकी खाते. बघा, आहे की नाही जबरदस्त ही रेसिपी. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघायची आहे, खाऊन बघायची आहे आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झाली ती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.
बघा बस ना आता बोललो आता चल. एक नंबर झाले. एक नंबर झाले. पहिलं खा आणि मग चव मला सांग कशी आहे, आवडली का तुला, आवडली का? बघूनच मला तोंडाला पाणी सुटलंय आणि हा. बघूनच सांगते की एक नंबर रेसिपी झालेली आहे. बरं मग आपण सगळ्यांना खायला सांगू, सगळ्यांना आवडते का? जर आवडली तर मग आपण परत एकदा बनवूया, पुन्हा बनवूया. हा. चला चला. अशाच प्रकारे नवीन आम्ही नवीन रेसिपी चॅनलवरती टाकत असतो आणि तुम्ही बघा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक शेअर करायला विसरू नका.